नमस्कार, मी निर्भय महाराष्ट्र पार्टी निफाड तालुका अध्यक्ष संतोष यादवराव सुरडकर. त्याचप्रमाणे माझ्यासोबत आहेत शहर पिंपळगाव शहर कार्याध्यक्ष गुड्डूभाऊ पठाण आणि कॅमेरामन संतोषभाऊ बोरसे. तर आज आपण आलो आहे आहेरगाव रोड, पिंपळगाव बसवंत येथील आहेरगाव रोड लगत असलेली गौसिया कब्रस्तान, बरोबर आहे ना? गौसिया कब्रस्तान येथे गेल्या काही दिवसांपूर्वी आपण येथील स्वच्छतेबाबतचा विषय हाताळला होता. तर सदर विषयाला पिंपळगाव बसवंत नगर परिषदेने साथ देऊन आज त्या कब्रस्तानची साफसफाई केली. आपण खाली बघू शकता की खूप सुंदर पद्धतीने त्यांनी स्वच्छता केलेली आहे. आणि बोलता बोलता असा एक विषय येतो की ज्याप्रमाणे आता कब्रस्तानची सफाई झाली, निश्चितच याला मोठं कब्रस्तान म्हणताय. आणि येत्या काही दिवसामध्ये आता मुस्लिम बांधवांची रमजान ईद आहे. रमजान ईद म्हणजे रमजान हा महिना मुस्लिमांसाठी अत्यंत पवित्र महिना समजला जातो, ज्यामध्ये ते रोजे वगैरे ठेवतात, अल्लाची नमाज अदा करतात, कलमा पडतात. म्हणजे पुण्याची कामं जेवढं पुण्य करता येईल तेवढं पुण्य ते या महिन्यामध्ये करून घेतात. तर त्याच पुण्याचा एक भाग म्हणून जर नगर परिषदेने छोटं कब्रस्तान जे वीटभट्टीकडे आहे अचानक नगरमध्ये, त्याची पण साफसफाई केली. त्याचप्रमाणे ईदगाह मैदान जिथे आता रमजानची नमाज अदा केली जाईल, त्या ठिकाणी जर कधी त्यांनी तिथली पण जर साफसफाई केली येत्या काही दिवसांमध्ये, म्हणजे साधारणतः 27 तारखेला बडीरात येते, तो बडीरातच्या आधीपर्यंत जर समजा ती साफसफाई झाली तर निश्चितच एक मानाचा तुरा पिंपळगाव नगर परिषदेमध्ये रोवला जाईल. कारण काय होतं की ज्यावेळेस आपण त्या ठिकाणच्या कामाला किंवा त्या जागेला महत्त्व देऊन जेव्हा काम केलं जातं त्यावेळेस निश्चितच नागरिकांचं लक्ष वेधलं जातं आणि कामाची आपल्याला पोचपावती भेटत असते. तर आपण बघू शकता खूप सुंदर पद्धतीने पिंपळगाव नगर परिषदेने ते कब्रस्तानची सफाई केली. अशीच साफसफाई या दोन ठिकाणी जर झाली तर खूप चांगलं आहे. परत एक विषय समोर येतो की आता जशी उष्णता वाढली आहे, उष्णता वाढल्यामुळं काय होतं, मच्छरांची उत्पत्ती होत असते. तर पिंपळगाव नगर परिषदेकडे जे मच्छर निर्मूलनासाठी जे मशीन वापरले जातात ढोरांचे, ते ॲवेलेबल आहेत, परंतु ते मेंटेनन्सवर आहे. माझी कर्मचाऱ्यांशी चर्चा झालेली आहे की ते रिपेअरला टाकलेले, तर निश्चितच येत्या 2 ते 3 दिवसामध्ये त्याचं काम होईल आणि त्याचं पण मच्छरांचं निर्मूलन करण्यासाठी नगर परिषद प्रयत्नशील राहणार आहे, अशी माझी त्यांच्याशी चर्चा झालेली आहे. तर मी परत एकदा माझ्या निर्भय महाराष्ट्र पार्टीतर्फे पिंपळगाव बसवंतचे नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, सर्व सन्माननीय नगरसेवक व त्याचप्रमाणे अधिकारी CO मॅडम यांचं मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो की तुम्ही आम्ही दिलेला हाकेला साथ दिली व जे आपण कामाचं निवेदन दिलेलं होतं त्या संदर्भात आपण सगळ्यांनी पुढाकार घेऊन ती काम मार्गी लावली. निश्चितच जर आपली कामं जरा अशी असतील तर येणारा जो काळ आहे जनतेसाठी तो सुवर्ण काळ ठरू शकतो. ह्या दृष्टिकोनातूनच आपण नगर परिषदेकडे बघत असतो आणि बघतोय. धन्यवाद. एकच लक्ष, जनतेचे प्रश्न.